गुड मॉर्निंग गाईज. लास्ट लेक्चरमध्ये आपण अरिथमॅटिक इन्स्ट्रक्शनमधल्या इन्स्ट्रक्शन बघितल्या, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनच्या आणि DAच्या. दॅट इज DA डेसिमल ॲड्रेस ॲक्युमुलेटर इन्स्ट्रक्शन फॉर ॲडिशन. नंतर आता बघूयात बीट मॅनिप्युलेशन ग्रुप, दॅट इज लॉजिकल इन्स्ट्रक्शन बघूयात. त्याच्यामध्ये आहे ANL. ANL म्हणजे काय, तर हे अँडचं इन्स्ट्रक्शन आहे, अँड इन्स्ट्रक्शन ANL. तर याच्यामध्ये असतं डेस्टिनेशन बाईट आणि सोर्स बाईट, राईट. म्हणजे कंटेंट ऑफ सोर्स बाईट गोज टू डेस्टिनेशन बाईट असं याच्यामध्ये, म्हणजे अँडेड अँड स्टोअर ॲट डेस्टिनेशन बाईट. तर बघूया त्याच्यामध्ये ऑपरेशन कसं होतं बघा. की डेस्टिनेशन कंटेंट ऑफ डेस्टिनेशन बाईट इज अँडेड विथ द कंटेंट ऑफ सोर्स बाईट अँड रिझल्ट इज स्टोअर्ड इन डेस्टिनेशन बाईट. ओके, तर असं आहे. तर याच्यात बघू, दिस इन्स्ट्रक्शन परफॉर्म द बीट वाईज लॉजिकल अँड ऑपरेशन. तर बीट वाईज लॉजिकल अँड ऑपरेशन परफॉर्म करते इन्स्ट्रक्शन बिटवीन द डेस्टिनेशन अँड द सोर्स बाईट. तर काय करते, ही जी इन्स्ट्रक्शन आहे लॉजिकल अँड ऑपरेशन परफॉर्म करतं बीटवाईज. ओके, आणि कशातून, म्हणजे कशामध्ये होतं, सोर्स डेस्टिनेशन बाईट आणि सोर्स बाईटमध्ये लॉजिकल अँड ऑपरेशन होतं बीटवाईजने. ओके, अँड द रिझल्ट इज स्टोअर ॲट द डेस्टिनेशन बाईट, अँड रिझल्ट कुठं, डेस्टिनेशन बाईटला स्टोअर होतं. ओके, नंतर बघूया, द सोर्स अँड डेस्टिनेशन सपोर्ट 4 ॲड्रेसिंग मोड्स, दॅट इज रजिस्टर, डायरेक्ट, रजिस्टर इनडायरेक्ट अँड इमिडिएट ॲड्रेसिंग मोड्स. तर सोर्स आणि डेस्टिनेशन जे आहे एंडिंग होतं ते किती, 4. म्हणजे ही जी इन्स्ट्रक्शन आहे म्हणजे म्हणजे कोणती, अँडिंगची, लॉजिकल अँड ऑपरेशनची, तर ती 4 ॲड्रेसिंग मोडला सपोर्ट करते. कोणकोणत्या, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि इमिडिएट ॲड्रेसिंग मोडला, राईट. पहिलं बघूया न्यूमॉनिक्स. आता पहिल्या कॉलममध्ये न्यूमॉनिक्स, नंतर ॲड्रेसिंग मोड, नंतर एक्झाम्पल, नंतर डिस्क्रिप्शन. ओके, तर आता बघूया ANL A, RN. तर हे कोणते ॲड्रेसिंग मोड येते, मोडमध्ये येते, इट कम्स इन रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. एक्झाम्पल ANL A, R5. याचं डिस्क्रिप्शन, दिस इन्स्ट्रक्शन विल परफॉर्म bitwise logical AND operation between the content of accumulator and the register RN of the selected register bank. The result will be stored in the accumulator. तर याच्यामध्ये काय होतं, जे सिलेक्टेड रजिस्टर बँकमधला R5 रजिस्टर आहे त्याच्यातला जो कंटेंट आहे तो ॲक्युमुलेटरच्या कंटेंटशी काय होतं, लॉजिकल अँडिंग ऑपरेशन होतं आणि रिझल्ट कुठे स्टोअर होतं, दॅट इज डेस्टिनेशन रजिस्टर. डेस्टिनेशन रजिस्टर कोणतं आहे, ॲक्युमुलेटर. आणि याच्यामध्ये काय होतं, एक असतं की ऑल अरिथमॅटिक अँड लॉजिकल ऑपरेशन्स आर परफॉर्म इन ॲक्युमुलेटर. म्हणजे एक जो रजिस्टर असतो अरिथमॅटिक लॉजिकल ऑपरेशनसाठी, एक ऑपरेंड हे रजिस्टर हे ॲक्युमुलेटरमध्ये असावा लागतो, म्हणजे लागतो. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. नंतर आहे ANL A डायरेक्ट. तर ANL A डायरेक्ट म्हणजे हे कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येते, इट कम्स इन डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. तर याचं एक्झाम्पल आहे ANL A70H. तर 70H इज अ मेमरी ॲड्रेस. तर बघू याच्यामध्ये काय, दिस इन्स्ट्रक्शन विल बीट वाईज लॉजिकली अँड द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर विथ द कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन विथ डायरेक्ट ॲड्रेस इज 70H. तर याच्यामध्ये काय होतं, आता याचा जो एक्झाम्पल आपण दिला ANL A आणि 70H, तर याच्यामधलं काय होतं, ॲक्युमुलेटरमधला जो डेटा आहे तो डेटा आणि जो ॲड्रेस दिलेला आहे 70H मधला जो डेटा आहे, तर ते काय होतं, त्याचं अँडिंग होतं, लॉजिकल अँडिंग, आणि रिझल्ट कुठे स्टोअर होतो, ॲक्युमुलेटरमध्ये. ओके, तर याच्यानंतरची इन्स्ट्रक्शन आहे, तर याचं डिस्क्रिप्शन वाचायचं राहिलं तर बघूया काय, दिस इन्स्ट्रक्शन will bitwise logically and the content of accumulator with the content of memory location with direct address is specified in the instruction.
द रिझल्ट विल बी स्टोअर्ड इन द ॲक्युमुलेटर. जे इन्स्ट्रक्शनमध्ये ॲड्रेस स्पेसिफाय केलेला आहे त्याच्यातला कंटेंट ॲक्युमुलेटरच्या कंटेंटची एंडिंग होतं, लॉजिकली एंडिंग, आणि रिझल्ट ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होतो. ओके. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे ANL डायरेक्ट ए. हे पण कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येते? इट ऑल्सो कम्स इन डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. तर ANL त्याचं एक्झाम्पल आहे ANL 30H, A. तर ह्या इन्स्ट्रक्शनचं फुल फॉर्म काय आहे? दिस इन्स्ट्रक्शन विल बीट वाईज लॉजिकली अँड the content of memory location whose direct address is specified in the instruction with the content of accumulator. The result will be stored in the memory location whose direct address is specified in the instruction. आता ही जी इन्स्ट्रक्शन आहे त्या याच्या अगोदरची जी इन्स्ट्रक्शन बघितली त्याच्या ऑपोजिट आहे. तर याच्यामध्ये काय होतं, म्हणजे जे स्पेसिफाईड मेमरी ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यातला कंटेंट आणि ॲक्युमुलेटरमधला जो कंटेंट आहे तर याचं काय होतं, याचं होतं अँडिंग, लॉजिकली अँडिंग होते, आणि नंतर जो रिझल्ट आहे तो स्पेसिफाईड जो मेमरी लोकेशन आहे त्याच्यात स्टोअर होतो. ओके. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे ANLA@RI. हे कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येतं? रजिस्टर इन डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये. ओके. याचं एक्झाम्पल आहे ANLA@R1. तर याचं डिस्क्रिप्शन आहे दिस इन्स्ट्रक्शन विल बीट वाईज लॉजिकली अँड द कंटेंट ऑफ accumulator with the content of memory location pointed by register RI of the selected register bank. The result will be stored in the accumulator. तर याच्यामध्ये काय होतं बघा, तर याच्यामध्ये जी एक्झाम्पल घेतले ANLA@R1. तर याचा जो आहे की जो सिलेक्टेड रजिस्टर बँकमधला जो R1 रजिस्टर आहे त्याच्यामध्ये असणारे मेमरी लोकेशन, त्या लोकेशनमधला जो कंटेंट आहे तो ॲक्युमुलेटरच्या कंटेंटची लॉजिकली एंडिंग होणार आणि जो रिझल्ट असणार आहे तो ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होतो. ओके. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे ANLA, तर हे कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येते? तर इट कम्स इन इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. याचं एक्झाम्पल आहे तिथं तो ॲरो दिला आहे, दॅट इज अँडचं सिम्बॉल दिलं ते चुकून झाले, ते ॲक्च्युली तिथं आहे ANLA,#57H. याचं डिस्क्रिप्शन आहे दिस इन्स्ट्रक्शन विल बीट वाईज लॉजिकली and the content of accumulator with the immediate data specified in the instruction. The result will be stored in accumulator. तर याच्यामध्ये एक्झाम्पल, याच्यामध्ये जर याचं बघायचं आहे काय ANLA#57H डेटा, म्हणजे आता H हा 57H जो आहे तो हॅश दिल्यामुळे तो काय, इट इज 8 बिट डेटा. तर ॲक्युमुलेटरमधला कंटेंट ह्या 57Hच्या कंटेंटची लॉजिकली एंडिंग होते आणि रिझल्ट ॲक्युमुलेटरमध्ये स्टोअर होतो. ओके. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे ANL डायरेक्ट #डेटा. तर इट कम्स इन इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. तर याची जी एक्झाम्पल आहे ANL54H,#33H. तर याच्यामध्ये बघूया दिस इन्स्ट्रक्शन विल बीट वाईज लॉजिकली अँड द कंटेंट ऑफ मेमरी लोकेशन whose direct address is specified in instruction with the content of the immediate data specified in the instruction. The result will be stored in the memory location whose direct address is specified in the instruction. तर याच्यामध्ये काय होतं, आता एक्झाम्पल घेतलं आपण ANL54H,#33H. तर 54H is the address, memory address, and 33H is the what is the data. That means म्हणजे जो कंटेंट आहे 33H त्याचं एंडिंग होतं कोणाशी, जो 54Hमध्ये या मेमरी लोकेशनमध्ये जो डेटा असेल त्याच्याशी एंडिंग होतं, लॉजिकली एंडिंग, आणि जो रिझल्ट आहे तो रिझल्ट जो डायरेक्ट ॲड्रेस दिलेला आहे मेमरी ॲड्रेस, दॅट इज कोणता 54H, त्याच्यामध्ये काय होतं, स्टोअर होतो. ओके. अशा हा एंडिंगच्या इन्स्ट्रक्शन आहेत. कळाल्या का सगळ्यांना? कोणाला काही क्युरी आहे का? नाही आहे तर बघूयात आता याच्यानंतर
ऑरची इन्स्ट्रक्शन. ओके, तर ऑरची इन्स्ट्रक्शन आहे तर ORL डेस्टिनेशन बाईट कॉमा सोर्स बाईट. तर याचं ऑपरेशन आहे कंटेंट ऑफ डेस्टिनेशन बाईट इज ऑरेड विथ द कंटेंट ऑफ सोर्स बाईट अँड रिझल्ट इज स्टोअर इन डेस्टिनेशन बाईट. ओके, तर याचं बघूया. दिस इन्स्ट्रक्शन परफॉर्म द बीट वाईज, तिथे स्पेलिंग चुकली व्हायची, बीट वाईज लॉजिकल ऑर ऑपरेशन बिटवीन द डेस्टिनेशन अँड द सोर्स बाईट. द रिझल्ट इज स्टोअर ॲट द डेस्टिनेशन बाईट. ओके, तर याच्यामध्ये काय होतं की डेस्टिनेशन बाईट मधला जो डेटा आहे तो सोर्स बाईटच्या डेटा बरोबर काय होतं ऑर लॉजिकली ऑर ऑपरेशन होतं आणि रिझल्ट डेस्टिनेशन बाईटला स्टोअर होतं. नंतर द सोर्स अँड डेस्टिनेशन सपोर्ट 4 ॲड्रेसिंग मोड. हे सोर्स आणि डेस्टिनेशन 4 ॲड्रेसिंग मोडला सपोर्ट करतं. 4 ॲड्रेसिंग मोडला सपोर्ट करतात. कोणकोणते? रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि इमिडिएट ॲड्रेसिंग मोडला. ओके, नंतर बघूया. तर याच्यामध्ये जे आपण बघितलं की ORLच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहे तशाच इन्स्ट्रक्शन कशाच्या असणार आहे, जे अँडच्या इन्स्ट्रक्शन आपण बघितलं तशाच ORLच्या इन्स्ट्रक्शन असणार आहे. तर त्याच्यासाठी आपण जास्त डिटेलमध्ये घेतलेला नाही आहे. तर अँडच्या बघितलं ना आपण, ANL डायरेक्ट काय घेतलं होतं, ANL ARN, त्याच्या जागी ORL असणार आहे. ओके, त्याच्या जागी काय असणार आहे, ORL असणार आहे. नंतर A RN नंतर ORL A डायरेक्ट असं असणार आहे. नंतर ORL डायरेक्ट A, नंतर ORL A@RI, ORL A हॅश डेटा, नंतर ORL डायरेक्ट हॅश डेटा. अशा इन्स्ट्रक्शन ऑर लॉजिकल ऑर इन्स्ट्रक्शनच्या असणार आहे. त्याच्यामुळं आपण ते घेतल्या नाही आहेत. ओके, अगदी सोपं आहे. नंतर बघूयात XRL, दॅट इज डेस्टिनेशन अँड सोर्स बाईट. तर याचा जो ऑपरेशन आहे डेस्टिनेशन बाईट, डेस्टिनेशन बाईट इज XORed विथ द सोर्स बाईट अँड रिझल्ट इज स्टोअर इन डेस्टिनेशन बाईट. याच्यामध्ये काय, धिस इन्स्ट्रक्शन परफॉर्म बीट वाईज लॉजिकल एक्सक्लुझिव्ह ऑर XOR. ओके, तर एक्सक्लुझिव्ह ऑर दॅट इज XOR ऑपरेशन बिटवीन द डेस्टिनेशन अँड द सोर्स बाईट. डेस्टिनेशन आणि सोर्स बाईटमधला जो कंटेंट आहे तर त्याच्याचं लॉजिकल एक्सक्लुझिव्ह ऑर ऑपरेशन होतं. नंतर द रिझल्ट इज स्टोअर ॲट द डेस्टिनेशन बाईट. रिझल्ट कुठे स्टोअर होतो, डेस्टिनेशन बाईटला स्टोअर होतो. नंतर द सोर्स अँड डेस्टिनेशन सपोर्ट द 4 ॲड्रेसिंग मोड्स. सोर्स आणि डेस्टिनेशन जो आहे ते 4 ॲड्रेसिंग मोड सपोर्ट करतात. कोणकोणते? रजिस्टर 1, नंतर डायरेक्ट, नंतर रजिस्टर इनडायरेक्ट अँड इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे क्लिअर इन्स्ट्रक्शन, दॅट इज CLRA, म्हणजे धिस इन्स्ट्रक्शन विल क्लिअर द बीट ऑफ ॲक्युमुलेटर टू 0. तर याच्यामध्ये काय करतं, जो ॲक्युमुलेटरमधला जो कंटेंट आहे तो काय करतं, क्लिअर इन्स्ट्रक्शन दिल्यावर तो 0 करून टाकतो, ही इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाल्यावर. ओके, तर काय नंतर याच्यात बघूया म्हणजे आता बघू CLRA म्हणजे धिस इन्स्ट्रक्शन विल काय, तर दुसरी इन्स्ट्रक्शन आहे CMP, तिथं दिले नाही आहे, CMPA काय इथं, द इन्स्ट्रक्शन विल कॉम्प्लिमेंट the instruction will complement all the bits and once complement the accumulator. इथं ओके सॉरी, नंतर CLR नंतर इन्स्ट्रक्शन आहे CPL. ते टाईप ते बरोबर हे झालं नाही आहे, टाईप झालेलं नाही आहे. तर CPL एक आहे, दिस इन्स्ट्रक्शन विल कॉम्प्लिमेंट ऑल द बीट्स ऑल द बीट दॅट इज वन्स कॉम्प्लिमेंट द ॲक्युमुलेटर. म्हणजे काय होतं, CPL इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली तर ॲक्युमुलेटरचा जो कंटेंट आहे ते त्याचं काय होतं, कॉम्प्लिमेंट वन्स कॉम्प्लिमेंट होतं. म्हणजे
जर ॲक्युमुलेटरमध्ये 0 0 असेल तर काय होतं, each 1 रिप्लेस बाय 0 each 0 रिप्लेस बाय 1, दॅट इज 0 0 असेल तर 1 1 येणार, राईट. म्हणजे 0 0 जर असेल तर 8 बीट असणार, ते 0 0 0 0 0 0 0 0, तर ते 1 1 1 1 झालं की तो काय येतं, FF येतं. ओके, आता वन्स कॉम्प्लिमेंट, गॉट इट. ओके देन नंतर काय, नंतर आहे RL RLA. RLA ही इन्स्ट्रक्शन काय, दिस इन्स्ट्रक्शन विल रोटेट द 8 बीट इन द ॲक्युमुलेटर बाय 1 बीट. RLA. ओके, म्हणजे काय, दिस इन्स्ट्रक्शन विल रोटेट द 8 बीट इन द ॲक्युमुलेटर बाय 1 बीट टू द लेफ्ट. नंतर इट कम्स इन विच ॲड्रेसिंग मोड, ॲड्रेसिंग मोड आहे रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड. तर RLA ही जी इन्स्ट्रक्शन आहे ती कोणते, रोटेट ॲक्युमुलेटर लेफ्ट बाय 1 बीट असं होतं. तर ॲक्युमुलेटरमधला जो कंटेंट आहे तो काय होतो, एकनी म्हणजे काय होतं, 1 बीटनी लेफ्टला रोटेट होतं, शिफ्ट होतं. आणि हे कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येतं, रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोडमध्ये. नंतर RLCA. नंतर दिस इन्स्ट्रक्शन विल रोटेट द 8 बीट्स इन द ॲक्युमुलेटर and the carry flag together by 1 beat to the left. तर RLC, तर RLC इन्स्ट्रक्शन काय आहे, तर याच्यामध्ये RLC म्हणजे रोटेट ॲक्युमुलेटर लेफ्ट विथ कॅरी असं आहे. ओके, म्हणजे काय, जे कॅरी फ्लॅगमध्ये आहे तर ॲक्युमुलेटरमधला जो कंटेंट आहे तो कॅरी फ्लॅगला जाणार, आणि ते कॅरी फ्लॅगमधला कंटेंट पण इकडे ॲक्युमुलेटर एकनी लेफ्टला काय होणार, ते शिफ्ट होणार लेफ्टला. ओके, इट ऑल्सो कम्स इन विच ॲड्रेसिंग मोड, इट कम्स इन रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड. तर जेव्हा आपण प्रोग्राम बघू तेव्हा आपल्याला सगळं कळून जाईल. ओके, नंतर आहे RRA. RRAचा फुल फॉर्म आहे दिस इन्स्ट्रक्शन विल रोटेट द 8 बीट इन द ॲक्युमुलेटर बाय 1 बीट टू द राईट ॲड्रेसिंग मोड. इट कम्स इन विच ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोड. RRA. आणि पहिलं होतं RLA. RLA म्हणजे रोटेट ॲक्युमुलेटर लेफ्ट बाय 1 बीट. RRA म्हणजे रोटेट ॲक्युमुलेटर राईट बाय 1 बीट. म्हणजे ॲक्युमुलेटरमधला जो कंटेंट आहे एकने राईटला काय होतं, रोटेट होतं. आणि कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये, तर रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोडमध्ये. ओके, नंतर बघूया RRC. तर RRC मध्ये काय होतं, दिस इन्स्ट्रक्शन विल रोटेट द 8 बीट इन ॲक्युमुलेटर अँड कॅरी फ्लॅग टुगेदर बाय 1 बीट टू द राईट. म्हणजे काय होतं, रोटेट राईट विथ ॲक्युमुलेटर विथ कॅरी असं येतं, किंवा थ्रू कॅरी असं त्याचा अर्थ होतं. म्हणजे काय होतं की ॲक्युमुलेटरमधला जो कंटेंट आहे आणि कॅरी फ्लॅग आहे तो काय होतं, 1 बीटनी लेफ्टला 1 बीटनी राईटला शिफ्ट होता, राईट, कॅरी फ्लॅग बरोबर. नंतर आहे इट कम्स इन कोणत्या ॲड्रेसिंग मोडमध्ये येतं, हे रजिस्टर स्पेसिफिक ॲड्रेसिंग मोडमध्ये. नंतरची इन्स्ट्रक्शन आहे स्वॅप ए. ओके, स्वॅप एमध्ये आहे दिस इन्स्ट्रक्शन इंटरचेंज द लो ऑर्डर अँड हाय ऑर्डर निबल्स ऑफ द ॲक्युमुलेटर. तर स्वॅप बीमध्ये काय, दिस इन्स्ट्रक्शन इंटरचेंज द लोअर ऑर्डर अँड हायर ऑर्डर निबल्स ऑफ ॲक्युमुलेटर. तर याच्यामध्ये ही स्वॅप ए जी इन्स्ट्रक्शन आहे तर याच्यामधले ॲक्युमुलेटरमध्ये जे लोअर निबल आणि हायर निबल आहे ॲक्युमुलेटरमधले, म्हणजे बीट काय आहे 7 to 4, ते एक्सचेंज होतं बीटचं काय, म्हणजे जो निबल आहे कोणतं
A3 to A0 ते कंटेंट काय होतं एक्सचेंज होतं. म्हणजे सपोज आपण एक्झाम्पल घेतला 1 0 0 0 आणि 1 1 1 1. तर याच्यामध्ये लोअर ऑर्डर कोणतं आहे 1 1 1 1 आणि हायर ऑर्डर कोणतं आहे 1 0 0 0. ते एक स्वॅप एक झालं, इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट झाली तर काय होतं तर 1 1 1 1च्या जागी काय येतं 1 0 0 0 येतं आणि स्वॅप इन्स्ट्रक्शन. क्लिअर. तर याच्यानंतर बघू आता आपण की कोणतं तर अशा प्रकारे हे आपण बघितलं कोणत्या लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स, राईट. काही लॉजिकल इन्स्ट्रक्शन्स बघितलं. तर याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट लेक्चरमध्ये बुलियन व्हेरिएबल मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन्स. ओके. ते आहे सिंगल बीटसाठी असतं. ओके. तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर आपण ह्या लॉजिकल इन्स्ट्रक्शन ह्या पण लॉजिकलच इन्स्ट्रक्शन आहेत पण ह्या बीट वाईज इन्स्ट्रक्शन आहेत, राईट. तर त्यालाच काय बोलतात बुलियन व्हेरिएबल मॅनिप्युलेशन इन्स्ट्रक्शन. आणि आता जे आपण बघितलं लॉजिकल इन्स्ट्रक्शन त्या कोणत्या अँड ऑर एक्सऑर आणि रोटेटचे इन्स्ट्रक्शन बघितलं. ओके. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर याच्यामध्ये जर कोणाला काही क्युरी असतील तर बिंदास विचारू शकता. तर रोटेटच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत रोटेट तर ते आपण पुन्हा नंतर डिटेलमध्ये जेव्हा आपण प्रोग्राम घेऊ तेव्हा पुन्हा बघूयात की एक बीटनी कशा प्रकारे लेफ्टला आणि राईटला शिफ्ट होतात. ओके देन स्टॉप करूयात.